हॅलो. अरे तुला किती वेळा सांगितलंय फोन नको करू मला. मी नाही येणार घरी जेवायला. ठेव. काय करायचं आता मला? वरचे थोडे केस बारीक करायचे. आता मग कशी विचारलं तुम्हाला मी. खालचे पण बारीक केलं, साईडचे बारीक केलं, आता परत म्हणता वरचे बारीक करा. काय राव एकदा तर सांगा. हो शेठ बघा येता सांगा जरा. काय रे सेट? वरचे थोडे केस बारीक करायचे होते तरी म्हणतात खालचे केले. आजी तुला किती वेळा सांगितलं, तू कस्टमरशी कसं बोलतो काय कळतंय तुला? आता त्यांना विचारलं मी कुठली बारीक करायची. तू सकाळपासून आलं तसं कसं वागतो? सारखं तुला फोन चालू, घरचे फोन चालू, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे का तुला? नाही थोडं घरचं टेन्शन. तुला किती वेळा सांगितलं घरचं टेन्शन घरी ठेवून जा. मी प्रत्येकाला सांगतो घरचं टेन्शन नाही जाऊ नका. त्याच्यामुळे कस्टमर फरक पडतो. कस्टमरचा फरक पडला तू सांग मला. एक कस्टमर माझी मला माहिती कसं गोळा केलंय. आज एवढ्या ब्रँड मध्ये सगळ्या कस्टमर विश्वासावर एक विश्वासामुळे येत आहे. आणि माझ्यासाठी प्रत्येक कस्टमर महत्वाचे. कधी पण घरचं टेन्शन किंवा घरचं तुमचे पर्सनल. आता काल त्या असं झालं, कुठे त्या गर्लफ्रेंडचा फोन आला आणि कुठे ब्रेकअप झाला, दिवसभर टेन्शन मध्ये. कारण एका कस्टमर हेअरकट चुकला. तुमचं घरचं टेन्शन तुमच्या पेट्रोल जाईत आल्यानंतर, कामाला आल्यानंतर व्यवस्थित कस्टमरला सर्व्हिस द्यायची. आपल्यासाठी कस्टमर सर्वच आहे. किती पण टेन्शन असलं तर डॉक्टर बरोबर पडवायचं, तोंडात साखर पाहिजे, शांतपणे पाहिजे सर्व्हिस द्यायची. कळलं का? काय करायचं ते आता तू आजच्या दिवसात सुट्टी घे, आराम कर. घरचं काय ते टेन्शन मुक्त करा. उद्यापासून फ्रेश पाहिजे कामाला होईल. त्यांचं काय ते करून घ्या तुम्ही. तुझी